परिवर्तन होना चाहिए। परिवर्तन संसार का नियम है। चुनाव में नए नए लोगों को जन सेवा करने का मौका मिलना चाहिए, जिसके कारण प्रभाग का विकास होता है। कॉर्नर मीटिंग का सूत्र संचालन कर रहे काजिम काबले ने कहा, इतने वर्षों में प्रभाग का विकास नहीं हुआ है। इस तरह के विचार भिवंडी लोकसभा के सांसद सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा ने व्यक्त किया है। कल्याण डुमरी महानगर पालिका 2026 के सार्वजनिक चुनाव के लिए पैनल नंबर 8 में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट से चुनाव लड़ रहे रमीज मनियार, उषाताई वालन, शिफा पावले तथा फैसल जलाल के लिए प्रचार के लिए कल्याण के मछली बाजार में एक कॉर्नर मीटिंग का आयोजन किया गया था, जिसमें बाल्या मामा के अलावा प्रदेश प्रवक्ता महेश तपासे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जिला अध्यक्ष वंडार सेठ पाटिल, रमेश वालंज इत्यादी उपस्थित थे। आज आम्हाला तुम्ही जो हे दाखवलेला तुमचा जलवा खरंच सुंदर वाटतंय की तुम्ही सगळं इथं आपण वेळात वेळ काढून आमच्यासाठी इथे आलात आणि उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे अभिनंदन करते। आणि मी एवढंच सांगेन, आता जास्त वेळ तुमचा घेत नाही कारण सगळ्यांनी बोलून झालेलं आहे, पण तरी पण मी एवढंच सांगेन, कल्याणचा हा विकास, हा मच्छी बाजार बोल, सगळं चौक बोल, सगळं डेव्हलप करण्यासाठी आम्ही स्मार्ट सिटीसाठी प्रयत्न करणार आहोत। तसेच महिलांना पाण्याचा खूप त्रास होत आहे आणि त्याच्यासाठी आम्ही जलकुंभाचं नियोजन केलेलं आहे, त्यासाठी आम्ही जरूर प्रयत्नशील आहोत। तसेच जुनी गोविंदवाडी, नवी गोविंदवाडी या एरियात सुद्धा रस्ते हे बनवण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि पुढची विकास कामं करण्यासाठी आम्ही जरूर प्रयत्नशील असू, हे एवढंच मी सांगते। कारण मी जास्त भाषण देत नसते, पण कामं जरूर करत असते। जय हिंद, जय भाई आणि बहिणींनो, आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवार 4 उमेदवार आपल्याकडे दिलेले आहेत। रमीज मनियार, फैसल जलाल आणि शिल्पा पावळे आणि उषा वालन, शिल्पा नावले, हे 4 उमेदवार आपल्याला दिलेले आहेत। 4ही उमेदवारांना आपल्याला निवडून आणायचे आहेत। या गालोगाडीत आपण फिरल्यानंतर बघतो का आपली गंदगी, गटार, रस्ते, जाण्यासाठी रस्ता नाही, या रस्ता आपल्याला सुधारायचा असेल तर आपल्याला हे 4ही उमेदवारांना निवडून द्यावं लागणार आहे। भूल गए जमीन याद रही, आसमान भूल गए, न जाने कैसे परिंदे उड़ान भूल गए, जमीन याद रही, आसमान भूल गए। हमारे इस मोहल्ले में कुछ ऐसे भी नेता है, हमारे इस मोहल्ले में कुछ ऐसे भी नेता है, मिली हवेली तो कच्चे मकान हुए। तुम उनकी बातों पर हरगिज यकीन मत करना, पर तुम उनकी बातों पर हरगिज यकीन मत करना, ये लोग वो हैं जो देकर जबान भूल गए। हरदिल अजीज राष्ट्रवादी कांग्रेस के सांसद, हमारे ज्येष्ठ भ्राता सम्माननीय खासदार सुरेश म्हात्रे मामा, हमारे जिला अध्यक्ष एवर डैशिंग वंडार सेठ पाटिल, हमारे स्टार उम्मीदवार फैजल भाई, रमीज भाई, हमारी बहन शिफा, हमारी उषाताई, रमेश सेठ, गुड्डू भैया, अहमद भाई, और यहाँ पे सबसे ज्यादा जिस पर हम लोगों को विश्वास है वो आप सब जनता, क्योंकि टिकट देने का काम तो वंडार सेठ पाटिल और बाल्या मामा ने और हमने किया, लेकिन नगर पालिका में बिठाने का अगर कोई काम करने वाला था वो आप करने वाले हैं। मी आपलं एवढंच सांगेन की परिवर्तन व्हायला पाहिजे, परिवर्तन संसाराचा नियम आहे आणि आपल्यालाही कल्पना असते, जर नवीन नवीन लोकांना आपण संधी देत गेलो तर नक्कीच प्रभागाचा विकास अधिक जोमाने, अधिक वेगाने होतो। अनेक समस्या आमच्या सूत्रसंचालकांनी सांगितल्या, म्हणजे एवढे वर्षात कुठल्याही प्रकारचं काम झालं नाही,
आता मी देखील निवडून 1.5 वर्ष झाले. 60 महिन्यात विधानसभा आल्या, आता 1 वर्षाच्या आत महानगरपालिका आल्या आणि आता 3.5 वर्ष ही आपलं काम करण्यासाठी संधी मिळणार आहे. आणि म्हणून या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना आवाहन करेन की आपण सगळ्यांनी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर जास्तीत जास्त मतदान करून आपल्या 4ही उमेदवारांना विजयी करा. एवढंच आजच्या दिवशी मी आवाहन करतो. रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.